महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीचे निकाल उद्या हाती येणार आहेत। त्यामुळे बुलढाणा मतदारसंघाचे वादग्रस्त विधान करणारे आमदार संजय गायकवाड यांच्याकडून महाविकास आघाडीच्या पदाधिकाऱ्यांना जीवे मारण्याच्या धमक्या देण्यात येत असल्याचा आरोप महाविकास आघाडीच्या उमेदवार जयश्री शेळके यांच्याकडून केला जात आहे। त्यामुळे बुलढाणा जिल्हा पोलीस अधीक्षकांना भेटून महाविकास आघाडीच्या पदाधिकाऱ्यांना पोलीस संरक्षण देण्याची मागणी करण्यात आली आहे। यासोबतच बुलढाणा आणि मोताळा तालुक्यात पोलीस कुमक वाढवून ठिकठिकाणी सीसीटीव्ही कॅमेरे लावण्याची देखील मागणी करण्यात आली आहे। शिंदे गटाचे आमदार संजय गायकवाड या निवडणुकीत पराभूत होतील आणि त्यानंतर ते बुलढाणा मतदारसंघातील कायदा आणि सुव्यवस्था बिघडवू शकतात असा आरोप देखील महाविकास आघाडीच्या पदाधिकाऱ्यांकडून करण्यात आला आहे। काय नेमकं त्यांच्याकडे अर्ज केला? उद्या मतमोजणी आहे आणि मतदानाच्या दिवशीपासून तर आजच्या दिवसापर्यंतही विरोधकांकडून आमच्या महाविकास आघाडीच्या अनेक पदाधिकाऱ्यांना कार्यकर्त्यांना फोनद्वारे धमकावण्याचे प्रकार, दबाव टाकण्याचे प्रकार सुरू आहेत। खरं म्हणजे हा हास्यास्पद प्रकार आहे। महाविकास आघाडीचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते हे त्यांच्या पक्षाचंच काम करत असताना त्यांना त्यापासून रोखणे आणि तो दबाव टाकण्याचा प्रयत्न करणे हा सगळा केविलवाणा प्रयत्न प्रतिस्पर्धी उमेदवाराकडून केला गेला आहे। आणि उद्याचं मतमोजणीच्या दिवशीसुद्धा अशा कदाचित पराभवानंतरची मनस्थिती त्यांची लक्षात घेता ते आणखी काही ते आणि त्यांचे सहकारी, त्यांचे कार्यकर्ते असे प्रकार करू शकतात। बुलढाणा विधानसभा मतदारसंघातलं वातावरण आम्हाला खराब करायचं नाही। या बुलढाणा विधानसभा मतदारसंघामध्ये शांततेच्या वातावरणामध्ये मतमोजणी झाली पाहिजे। त्यासाठी उद्याच्या मतमोजणीसाठी पोलीस बंदोबस्त हा चांगला ठेवला पाहिजे। त्याचबरोबर CCTV कॅमेरे हे सगळीकडे मतमोजणीच्या ठिकाणी आणि परिसरामध्ये असले पाहिजे, ही मागणी करण्यासाठी आम्ही या ठिकाणी आलो। विधानसभा मतदारसंघाचं उद्या मतमोजणी आहे। या मतमोजणीच्या अनुषंगानं महाविकास आघाडीच्या अनेक कार्यकर्त्यांकडून आम्हाला सांगण्यात आलं की प्रचाराच्या दरम्यान बऱ्याचशा आमच्या पदाधिकारी कार्यकर्त्यांना प्रतिस्पर्धीकडून फोन आले, धमकवण्यात आले। अशा पद्धतीचं हे वातावरण या ठिकाणी आहे। त्यामुळं उद्या मतमोजणीच्या वेळेस कुठलीही अनुचित घटना घडू नये म्हणून या ठिकाणी आज SP साहेबांना आम्ही निवेदन या ठिकाणी दिलं आहे आणि शांततेमध्ये उद्या मतदान मोजणीची प्रक्रिया पार पडावी यासाठी आम्ही निवेदन यांना दिले।